मंडळी, राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची चर्चा जोरात आहे आणि या बदलांमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुख प्रकरणामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता, पण आता त्यांना पुन्हा संधी मिळण्याची तयारी सुरू आहे। याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ या फेरबदलात आउट होऊ शकतात। या अचानक बदलामागे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही मुख्य कारण आहेत, ज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभावी नेतृत्व वापरू इच्छिते। बीड जिल्हा पाहता मुंडेंचा या भागावर चांगला प्रभाव आहे आणि त्यांच्या मंत्रिपदाने पक्षाला अधिक जागा मिळवण्यात मदत होईल। काही दिवसांपूर्वी मुंडेंनी स्टेजवर तटकरे यांच्याकडे रिकामा ठेवू नका, काहीतरी काम द्या अशी मागणी केली होती, जी आता या फेरबदलाच्या चर्चेमध्ये महत्त्वाची ठरतीये। तसंच या बदलांमध्ये तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्या नाराजीमुळे स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा वापर करणं अपेक्षित आहे। भाजपातूनही किमान 2 मंत्री बदलले जातील आणि 2 कर्तृत्ववान आमदारांना मंत्री केलं जाईल। एकंदरीतच राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता असून याचा परिणाम आगामी निवडणुकीवर आणि पक्षांच्या रणनीतीवर होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? मुंडेंना परत मंत्रिपद मिळणार का? कमेंटमधून नक्की कळवा। पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राइब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।